नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी चालवलेल्या अग्रगण्य मिशन समृद्धीमध्ये मी संदीप गायके आपल्या सर्वांचे प्रत्येकदा स्वागत करतो. आपण विशेष सरांना ओळखता. मागच्या वर्षीपासून आपण यांचे मिरचीचे अनुभव हे घेत आहोत. मागच्या वर्षीची सुद्धा खूप चांगले अनुभव यांचे राहिले, यांचे पण व्हिडिओ आपण पहिल्यापासून घेत आहोत. कशी यांना 30 क्विंटल 40 क्विंटल 50 क्विंटलपर्यंत थोडे निघाले आणि त्यांचा माल कशा पद्धतीने हे पण तुम्हाला यूट्यूबवरती दिलेलं आहेच. यावर्षी त्यांनी सुरुवातीपासून म्हणजे मशागत करण्यापासून मिशन समृद्धीअंतर्गत मार्गदर्शन घेतलं आणि ट्रीटमेंट केली आहे. यावर्षी त्यांच्या अनुभव कशा पद्धतीने राहिलेले आहे, कारण मागच्या वर्षी तर पाऊस खूप होता, पण यावर्षी पाण्याची खूप कमतरता आहे आणि एवढ्या कमतरता असून यांनी प्लॉट टिकवला कसा हे खूप महत्त्वाचं आहे. माल कसा आहे ती एक जादू मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर बघा, आपण सरांचे अनुभव आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा पूर्ण. दिगंबर यादव विषय, तालुका जालपूर, जिल्हा जालना. तुमचं गाव कोणतं? आरबखेड. बरं सांगा, ही जी मिरची आहे हा किती प्लॉट आहे? हा 5,000 खड. 5 सरकारी म्हणजे अर्धा एकरचं थोडंसं वर आहे. हा व्हरायटी कोणती आहे? ही वराठी आधी आहे. आधी आहे. लागवड कधीची आपली? ही लागवड 20 मेची तुमची लागवड आहे. आज 15 जुलै आहे, म्हणजे 55 दिवस तुमच्या प्लॉटला कंप्लीट होतात, तरी आपण त्याला 2 महिने कंप्लीट पकडूया. हा 2. आता यावर्षी पाण्याची कमतरता होती, म्हणजे उन्हाळ्यामध्ये तर पाणी नव्हतंच. मे मध्ये आपण मिरची लागवड केली तेव्हा, आणि मध्यंतरी आता कुठेतरी 10-15 दिवस पाऊस पडला आणि आता तर परत पाऊस थांबलेला आहे. तर आतापर्यंत आपण मिरची कशी टिकवली? पहिल्या वेळेस तुम्ही मशागत कशी करा ते सांगितलं, ते तुमचं ऐकून मी मशागत केली, बेड पद्धतशीर पाळले. मग त्याच्यानंतर पाण्याचं पुन्हा आपले लागवडीचं सगळं मग ते तुमच्या हिशोबानं सगळं पहिलं पद्धतशीर केलं आपण. बरं, आता एवढ्या पाण्याची कमतरता असून सुद्धा 2 महिन्याची जी वाढ आहे या प्लॉटची, ती वाढ चांगली वाटते का? हा एकदम बेस्ट. म्हणजे जी झाड बनायला पाहिजे, सेटिंग पाहिजे, ती सेटिंग होतीये का? हा एकदम बेस्ट आहे. एकदम बेस्ट आहे मागच्या वर्षीपेक्षा. हा, बरं चांगली. सर, मागच्या वर्षी जेव्हा हाताळणी केली होती तेव्हा हाताळणीचा तोडा किती निघला होता? तेव्हा आपला तर 3-4 क्विंटल 3-4 क्विंटलचा तोडा निघला होता. आता या मागच्या वर्षी किती होता प्लॉट आपला? एवढंच होतं याच म्हणजे 4000 खोड मागच्या वर्षी जेमतेम होतं. ते एवढंच आहे. 4045 होतं. यावर्षी 500 खोड वाढलेलं आहे, आणि तरी तुम्ही 3-4 क्विंटलचा तोडा हा हाताळणीचा तोडला होता. आता आपला हाताळणीला हा तोडा आलेला आहे. काय वाटतं किती तोडा निघायला पाहिजे? मला तर असं वाटतं आता हे जेवढा मग क्वालिटी मला असं वाटतं की यंदा मिरची निस्ती आपली हातात आली पाहिजे. फक्त हातात आली पाहिजे. आपण फक्त प्लॉट टिकवण्यावरती आतापर्यंत भर दिलाय. बरं, जो व्हायरस पाहिजे ते व्हायरस वगैरे दिसतं का आपला प्लॉट? नाही, आता कुठं मोठं झाडं होते, 70 झाडं होते असे समजून घ्या, 70-80. पण ते काय झालं, आपण त्याचे तुम्ही जे औषधी सांगितले ते मारत गेला आपण, त्यानं काय झालं, शेंडे उकलले, झाडं असे चांगले झालेले. बघा शेतकरी बांधवांनो, मुद्दा म्हणून याच ठिकाणी आपण व्हिडिओ बनवतोय. या ठिकाणी यांची झाडं बघा अशा पद्धतीने थोडे खराब होत होते, डाऊन होत होते. त्याच्यानंतर आपण आता जी काही ट्रीटमेंट यांची चालू आहे, पाणी कमी असताना, त्याच्यानंतर हे पूर्ण शेंडे यांनी नवीन काढलेले आहेत. आणि जो जुना प्लॉट आहे तो तर चांगला आहेच, पण एक विशेषता आहे या प्लॉटची. बघा सर, थोडंसं खाली या. हे बघा माल बघा शेतकरी बांधवांनो, हे बघा हा हाताळणीचा माल बघा एकदा. यावर्षी मार्केटमध्ये जी काही मिरची येते, ही मिरची पिवळी येते, आखूड येते. आता ही मिरची बघा तुम्ही, ही मिरची बघा तुम्ही कशा पद्धतीने डेव्हलप झालेली आहे. बरं, एकच झाड काय, 2च झाड काय नाही, परत एकदा पुढे या साहेब. हे बघा, आता इथून तिथून दाखवतो तुम्हाला. हे बघा इथं माल बघा, हे माल बघा इथे तुम्ही. या दुसऱ्या झाडाचा माल पहा इकडे पुढे, या इकडच्या झाडांचं बघा. हे बघा, आता जर तोडून दाखवायचं झालं तर हे बघा तुम्हाला मी पटापट तोडून दाखवतो. तोडायला बी सोपी ती. एकदम तोडायला पण सोपी आहे. हे बघा कशा पद्धतीनं ह्या मिरच्या आहेत, एकदम क्वालिटी वाज, प्युअर, कोणत्याही गोष्टीची अडचण नसताना हा माल या ठिकाणी आपण बघू शकतो. कसा वाटतोय हा प्लॉट एकदा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता मला एक सांगा सर, ह्या ज्या 2 महिन्याची ट्रीटमेंट आपण केली आहे, समाधानी आहात का? समाधानी सर, मागच्या वर्षी सारखा जर यावर्षी पाऊस असता? सर, मी पहिल्या वर्षी तुमच्या मिशन समृद्धीत गेल्याच नंतर काय झालं, मला पोरडोक ओळखीची झाली. त्याच्यानंतर काय झालं, मग ते पोरडोक वापरत गेलो. आता तापमान असं वातावरण असल्यामुळे जैविक वापरल्यामुळे मोबाईलला आज टिकला. हा. पण आजूबाजूच्या प्लॉटची कंडिशन काय आपलं? आजूबाजूची कंडिशन म्हणजे आता सध्या काही लोकांचे समजून घ्या, थोडेफार चांगले, काही असे थोडे म्हणजे उपटून टाकण्यावरती प्लॉट आलेले आहेत सरासरी. बरेच ठीक पण आपलं तसं काही प्रमाण दिसतंय नाही माल जर आता अशा या कंडिशन मध्ये हाताळणी एवढा माल आहे, तर असे जर आपण 4-5 तोडे जे आपल्याला अपेक्षित असतात सुरुवातीचे, ते जर अशा पद्धतीनं भरगच्च निघाले आपल्याला,
तर खर्च वजा नफा होऊ शकतो की नाही? हा खर्च निघतो ना आपला. बरं, मिशन समृद्धीमध्ये तुमचा खर्च जास्त झाला की खतांचा औषधांचा खर्च जास्त झाला? कसं मिळालं? खर्च एकदम कमी. आपलं जे समजून घ्या 20 टाक्याचं औषध जे आपल्याला 1200-1250 पर्यंत येतं, पहिले जर 20 टाक्याचं घ्यायला गेलं तर 28-3000 पर्यंत असे पैसे लागू राहिले. हा. बरं, प्लॉट तरी बी टिकत नाहीये. बरं, मला एक सांगा, यावर्षी आपल्याला जैविक करण्याचा जास्त फायदा वाटतो का रासायनिक? जैविक आपण यावर्षी किती फवारण्या केल्या? आता आपली समजून घ्या 7वी 8वी 9वी फवारणी. 9वी फवारणी. त्याच्यामध्ये जैविक किती झाल्यात? जैविक पूर्ण मारेल मला पूर्ण इकडं नाही, जैविकच्या किती फवारण्या टोटल? जैविकच्या मी 5व्या 4थ्या दिवशी तेच मारतो. आलटून पालटून मारतात. म्हणजे रासायनिकचे झाले असेल तर 2-3 फवारण्या झाल्या असेल 9 मधला. त्याच्यात मध्ये फक्त कीटकनाशक वगैरे घेतलं हा. असेल, पण असं रासायनिक असं परफेक्ट कोणतंच घेतलेलं नाही. नाही. जैविक प्लस रासायनिक कॉम्बिनेशनच हा, घेतलं असेल, combination. नाही तर मग टोटल जैविकच घेतलं हा. असेल. तर कसे फायदा वाटतोय? फायदा म्हणजे रिझल्ट आहे. रिझल्टच आहे. सर बघा शेतकरी बांधवांनो, आता हे शेतकऱ्यांना जेवढंही बोलायला लावलं ना तेवढे शेतकरी बोलू शकतो किंवा ह्या गोष्टी दाखवू शकतो, कारण प्लॉटच त्या पद्धतीचा आहे. आपली व्हरायटी परत एकदा सांगा. आदिरा ही व्हरायटी आहे आणि या व्हरायटीला एवढा माल बघा शेतकरी बांधवांनो, यांचा 55-60 दिवसाचा हा प्लॉट अशा पद्धतीने यांचा माल आहे. कशा पद्धतीने हा प्लॉट वाटला प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी मदत करा. धन्यवाद दादा.